बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन बीडा, बारामती आणि गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरी अर्थात श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून या करारामुळे विद्यार्थ्यांमध्ये व प्राध्यापकांमध्ये उद्योजकता, उद्योग संपर्क व प्रात्यक्षिक शिक्षण यांना विशेष चालना मिळणार आहे. स्वेरीमध्ये आयोजिलेल्या या सामंजस्य कराराच्या कार्यक्रमास बारामती MIDCमधील 700हून अधिक उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीडा या औद्योगिक संघटनेचे विविध अधिकारी उपस्थित होते. यामध्ये बीडा संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, कार्यकारी समिती सदस्य महादेव गायकवाड, संभाजीराव माने, इन्फोर्स इंजिनिअरिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक अमोल रणसिंग आदी मान्यवर उपस्थित होते. हे सर्वप्रथम पिढीतील यशस्वी उद्योजक असून त्यांनी विद्यार्थ्यांशी आपले प्रेरणादायी अनुभव शेअर करत आजच्या स्पर्धात्मक वातावरणात उद्योजकतेचे महत्त्व व गरज अधोरेखित केली. यावेळी बीडा संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. यामध्ये बारामती MIDCमधील उद्योगांना भेटी, इंटर्नशिप, लाईव्ह प्रोजेक्ट्स, प्राध्यापकांसाठी उद्योग संपर्क तसेच स्वेरीमध्ये उद्योगधंद्यात यशस्वी ठरलेल्या उद्योग तज्ज्ञांची प्रेरणादायी व्याख्याने यांचा समावेश आहे. यावेळी स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. BP रोंगे यांनी कष्ट, शिस्त आणि उद्योग तज्ज्ञांमधून शिकण्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकत यशस्वी उद्योजकतेसाठी हे मूलभूत घटक महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. तंत्रशिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. NB पासलकर यांनी दृढ इच्छाशक्ती व प्रात्यक्षिक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करत व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी आवश्यक असल्याचे अनुभवातून सांगितले. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून स्वेरीमधील विद्यार्थी उद्योगासाठी परिपक्व बनण्यासाठी पदवीधर घडवणे, विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेची मानसिकता विकसित करणे आणि प्रभावी उद्योग सहकार्य वाढवणे यामध्ये मोलाचा ठरणार आहे. या सामंजस्य करारावर स्वेरीच्या वतीने संस्थेचे सचिव डॉ. सूरज रोंगे यांचे तर बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी स्वाक्षरी केली. हा सामंजस्य करार झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सूरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, पालक व विद्यार्थ्यांनी असोसिएशन व स्वेरीचे आभार मानले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.